हाय फ्रेंड, कसे आहात? आशा करतो की आपण सर्व मजेत असाल. तर बघा मित्रांनो, आपण सोयाबीन आणि तूर घेतल्यानंतर हे तिसरं पीक या ठिकाणी बाजरीचं घेत आहे मित्रांनो. नळ्या टाक्याचा व्हिडिओ काही टाकू शकलो नाही मित्रांनो मी तुम्हाला, कारण काय की कॅमेरा धरायला कोणी नव्हतं आणि 2 बंडल नवे आणले होते मित्रांनो. बघू शकता आपण, हे निंबावर ठेवलेले आहे मित्रांनो. हे बघा, सोना कंपनीचे 2 बंडल चालू आणले मित्रांनो. 24 रुपयाचं एक दिलं त्यांनी, 48 रुपयाचे 2 झाले. एका एकरामध्ये 2 बंडल आपले पडले. 4-5 नळ्याची आपल्याला नपूर आली. त्या जुन्या नळ्या मी टाकल्या मित्रांनो. आणि बाजरं पेरून घेतलं मित्रांनो सकाळी. हे बघू शकता मशीन, बघा मी तुम्हाला जवळून दाखवतो, थांबा जरा. बघा मित्रांनो, आणि मी स्वतः लोटलं मित्रांनो. हे असं तुम्हाला वाटू नका देऊ किंवा कोणीतरी लोटलंशी नाही मित्रांनो. कॅमेरा धरायला कोणी नसल्यामुळे मी स्वतः या ठिकाणी पहिले पेरून घेतलं आणि नळ्या टाकून घेतल्या आणि मोटर चालू केली मित्रांनो. आणि तुमच्यापर्यंत मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. तर बघू शकता आपण, हे बाजरं पेरलं मित्रांनो आपण DBS 739. आणि हे आहे टाटा प्रो काहीतरी आहे मित्रांनो. हे टाटाचं आहे. आणि हे आपल्याला एका एकरामध्ये 1 किलो बाजरं पडलं आणि अर्धा किलो बाजरं आपलं उरलेलं आहे. तर बघू हे बाजरं कसं निघते काय, नाही तर मग आपल्याला काय लावायचं पडते की काय. परंतु 2-2, 3-3 बरोबर मशीनवर पडलं मित्रांनो. आणि बघू शकता आपण, आपला ठिबक चालू झालेला आहे आता. बघू शकता असं छान हे ठिबक. बघू शकता मित्रांनो पाणी कसं पडून राहिलं. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मस्त जमीन ओल्ली करते मित्रांनो हे ठिबक चालूमध्ये, आणि छान आहे. तर मित्रांनो, माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब करायचं विसरू नका. तुमचं सबस्क्राईब माझ्यासाठी काहीतरी आहे आणि तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. मला चांगले व्हिडिओ मिळतात मित्रांनो. माझे व्हिडिओ तुम्ही बघतात, खूप मनाला चांगलं वाटते. असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करीन. आणि मित्रांनो पुन्हा सांगतो, सबस्क्राईब करायचं विसरू नका, लाईक करा. चला बाय मित्रांनो.